नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आता आपला कोंबड्यांचा पहिला लॉट गेलेला आहे आणि आपलं शेड आता पूर्णपणे रिकामं झालेलं आहे। तर आपण आता बरेच जणांना विचारत होते की तुमचा लॉट गेलाय नेमकी मग तुम्हाला किती प्रॉफिट भेटलं, याच्यातून काय भेटलं, हा व्यवसाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे। तर आपले किती पक्षी होते एकूण? तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपल्या पूर्ण लॉटमध्ये 4450 पक्षी आलेले होते बरं का। आता भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट मेसेज किंवा भरपूर जण कॉल करून विचारतात की नेमकी तुमचा पहिला चेक हा किती रुपयाचा निघाला। तर आपल्या पूर्ण लॉट हा 4450 पक्ष्यांचा होता। त्यापैकी मॉर्टॅलिटीचा विचार जर केला तर 4.5% मॉर्टॅलिटी झालेली आपली टोटल, म्हणजे 208 पक्षी आपल्या पूर्ण शेडमध्ये ना मेलेवर म्हणजे मॉर्टॅलिटी झाली टोटल 208 पक्ष्यांची। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले ना पहिल्या हप्त्यामध्ये म्हणजे फर्स्ट वीकमध्येच आपले 95 आसपास पक्षी गेले होते। म्हणजे आपले कमीत कमी ना 25 पक्षी आहे 2-3 पहिल्या 3 दिवसामध्येच गेले होते आणि पूर्ण 8 दिवसामध्ये आपले 95 पक्षी गेले होते। त्याचं कारण एकच, आपला हा पहिला लॉट होता आणि आपल्याला याचा काही जास्त अंदाज नव्हता, त्याच्यामुळे आमच्याकडून जास्त वीक पक्षी आलेले होते। म्हणजे आमची शॉर्टिंग थोडी चुकली होती, आम्हाला पहिल्यांदा माहीत नव्हतं आणि आम्ही शॉर्टिंगला पण 3 जण होतो, पप्पा आम्ही 2 जण। त्यामुळे शॉर्टिंग चुकल्यामुळे काय झालं माहिती का, आपण वीक पक्षी काय बाहेर निवडले गेले नाही। आम्ही फक्त एवढ्या लॉट मधून फक्त 8 ते 9 पक्षी काढले होते एवढ्या पक्ष्यांमधून। पक्षी आपण शॉर्टिंग करून बाहेर काढले, त्यामुळे आम्ही ती एक चूक सगळ्यात झाली की आपण नेक्स्ट लॉट मध्ये आपण सुरून घेणार आहे। म्हणजे आपण लॉट जो घरच्या घरी काढला त्याचं सगळ्यात मोठं हेच कारण होतं नेमकी आपल्याला अनुभव आला नेमकी कुठं काय चुका झाल्या। पण चुका म्हणजे काय मेजर काय चुका चालूच राहतात, किरकोळ चुका, तेव्हा आपण म्हणजे नेक्स्ट टाइम आपण सुरून घेणार आहे। तर आता विषय राहिला तो म्हणजे आपला चेक किती निघाला। तर आपल्या पूर्ण लॉट आहे ना 4222 पक्षी कंपनी घेऊन गेली बरं का। म्हणजे आपले 11433 किलो जवळ म्हणजे वेट आपण दिलेले 11.5 टनाच्या आसपास आपले टोटल पक्षी गेलेले 11433 किलो वजन गेलेले आपले कंपनी घेऊन गेली। त्यानंतर आता त्याचं कॅल्क्युलेशन नक्कीच कडे असतं बरं का। म्हणजे FCR असतो, म्हणजे आपला FCR 1.51चा लागलेला आहे, थोडा वरती गेलेला आहे, म्हणजे तो काही लय पण नाही गेलेला। कारण आपला हा लॉट पहिला असल्यामुळे ना आपण काय केलं, खाद्याचा आहे ना पूर्णपणे विचारच केला नाही। जेवढा खाद्य पक्षी खातोय ना तेवढा खाद्य आपण टाकत राहिलो। म्हणजे जे कंपनीचं पुस्तक असतं ना त्या पुस्तकामध्ये सर्व नियम लिहिलेले असतात की आज एवढं खाद्य खायला पाहिजे, उद्या तेवढं खाद्य खायला पाहिजे, पण आम्ही असं काही केलंच नाही। आम्ही खाद्य खूप प्रमाणामध्ये टाकलं होतं, थोडं जास्त खाद्य गेलं आपलं आणि त्या प्रमाणामध्ये आम्हाला पक्ष्यांचं वजन पण भेटलं। हा, तर आपल्याला एक 11433 किलो वजन भेटलेले आपल्याला। तर मग आपल्या कंपनीकडून 7.27 रुपये पर केजी प्रमाणे आपल्याला पैसे भेटलेले। तर आपलं एक पूर्ण लॉट जो आहे तो 2708 ग्रॅम वजनाचा भरलेला आहे। म्हणजे वीक पक्षी आपले म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पूर्ण लॉटमध्ये फक्त 55 पक्षी वीक निघलेले बरं का। म्हणजे फक्त 55 पक्षी वीक असल्यामुळे आपलं थोडं म्हणजे 2750 ची सरासरी होती ती 2708 ग्रॅम आलेली, म्हणजे 2708 आपलं वजन सरासरी बसलेलं आहे। आपल्याला 1 किलोची 7.27 रुपये प्रमाणे आपल्याला कंपनीने पैसे दिले। तर आपल्याला एक पक्षी 19 रुपये 69 पैसे प्रमाणे पडलेले आहे। तर आपला टोटल चेक हा 82,809 रुपयाचा निघलेला आहे बरं का। मी 83 म्हणाले काय म्हणतील 83,000 कुठे चेक निघतो का, आपला कन्फर्म आकडा 82,809 रुपयाचा चेक आहे आपला हा। तर अशा प्रकारे आपला पहिला लॉट हा सक्सेस झालेला आहे आणि आपण या पहिल्या लॉटमधून एकच शिकलो, ज्या आपल्याकडून चुका झाल्या की आपण नेक्स्ट लॉटमध्ये आपण ते सुधारून काढणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हां, आणि जे आपण जर शॉर्टिंग जर चांगली केली असती तर आपले जे 55 पक्षी वीक निघेल त्यांचं प्रमाण पण कमी प्रमाणामध्ये असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, निगेटिव्ह आता मी जेव्हा शेड चालू केलं तेव्हा निगेटिव्ह सांगणारे खूप लोक आहे बरं का। पण ते निगेटिव्ह लोकांचं अजिबात डोक्यात नाही घ्यायचं काही, कारण ते सांगते हा धंदा परवडत नाही। पण मी म्हणतो 43 दिवसात कोणाला 83,000 रुपये तुम्हीच सांगा बरं। आणि काम पण म्हणजे एक सकाळी 1-1.5 तास, संध्याकाळी 1-1.5 तास, अशा प्रकारे कामाचं नियोजन जर आपलं मॅनेजमेंट जर प्रॉपरली जर असेल ना तर कोणताच धंदा हा तोट्यात जाणारा नाही, तुम्हाला मी सांगतोय। तर तुम्हाला काय वाटतं, हा बिझनेस म्हणजे हा जो कुक्कुटपालन जो आपण व्यवसाय करतो हा परवडणार आहे की तोट्यात जाणार आहे? नेमकी शेतीला पूरक व्यवसाय हा तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एक जोडधंदा म्हणून योग्य किंवा अयोग्य?